बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा प्रकरण 54. चौथीची केंद्र परीक्षा चालू होती. 15-20 खेड्यातील शाळांची चौथीची मुलं इथंच परीक्षेला आहेत. केंद्र प्रमुख म्हणून माझ्यावर खात्यानं जबाबदारी टाकली होती. त्या शाळांचे शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन येत. सुपरवायझर म्हणून त्यांचीच नियुक्ती केलेली असे. माझ्या नवखेपणाचं हे पहिलंच वर्ष होतं. केंद्र प्रमुख म्हणून काम करणं तसं अवघडच, पण समजून घेऊन सगळ्याच गोष्टी चोखपणे हाताळत होतो. दिपुट्याचा माझ्या कामावर विश्वास होता. पहिल्याच दिवशी परीक्षा सुरू झाली. प्रश्नपत्रिका वाटून झाल्या. देऊळभर सारी सोप्यातून मुलं बसवली होती. नेमलेल्या सुपरवायझर शिक्षकांना विभाग वाटून दिले. मी दप्तराच्या मागे लागलो. थोडा वेळ गेला असेल नसेल तेवढ्यात एका पाठोपाठ बार उडावेत असे आवाज ऐकू येऊ लागले. काय भानगड आहे म्हणून बघायला गेलो तर जे दृश्य दिसलं त्यानं चकित झालो. सारे शिक्षक परीक्षेच्या वर्गात शिरले होते. आपापल्या विद्यार्थ्यांचं पेपर पाहत होते. उत्तर चुकलं असेल तर त्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर फटाटा मारत होते. लिहिलेलं खोडायला सांगत, खरं उत्तर सांगत. मुलं शेंबूड आवरत डोळ्यातलं गळणारं पाणी मनगुटानं पुसत उत्तर लिहित होते. धपाटं घालणाऱ्यांचा धंदा सर्रास चालला होता. हा शिक्षकांचा अजब प्रकार पाहून स्तंभित झालो. त्यांना म्हणालो, हे काय चाललंय? भडवी चुकीची उत्तरं लिहित आहेत. अशी धोपटल्याशिवाय वळणावर नाही यायची. पण हे चुकीचं आहे. तुम्ही मारायला लागल्यावर गोंधळून येणारी उत्तरंही चुकीची लिहितील. किती बेदरलीत बघा बरं. त्यांना तसंच हवं. लकडीशिवाय मकडी वळत नाही. तुम्ही शिकवलं असेल चांगलं तर लिहितील ना चांगलं. आता तुम्ही शिकवा आम्हाला. अजून मुरायचा हिस्सा मास्तरकीत. अहो, हे दर वर्षाला असंच असतंय. असेल दर वर्षाला, पण इथून पुढं असं नाही चालू द्यायचं. मला तुम्ही सारे बाहेर. दिपुट्या अचानक आला तर. एक जण हळूहळू बाहेर पडू लागला. त्यांना माझं रुचलं नसावं. या दूरच्या भागात दिपुट्या जंगल तुडवीत कशाला येईल हे त्याचं कित्येक वर्षांचं अनुमान. हे असंच चालत आलं होतं. मला परीक्षेच्या प्रकाराचं खूप आश्चर्य वाटलं. मी काहींना विचारलं तर ते म्हणाले, नामदेवा, या भागातल्या बऱ्याच शाळा ह्या मदत शाळा आहेत. केव्हा सरकारच्या कृपेनं ग्रँट मिळाले तर आनंद मानायचा. 2-2 वर्ष ग्रँटसाठी ताटकळत बसायचं. चूल आणि पोट कसं चालायचं ते चाललं नाही तरी शाळा कशी चालायची. त्यात दुप्पिटाचा शेरा चांगला मिळाला तर हा गाडा चालायचा. चौथीला पोरं तरी पास व्हायला हवीत. हा गरीब आडमार्गी मुलूक पोरांच्या शाळा चुकवणं यातून कसं निभवायचं म्हणून तर हा सारा खटाटोप. पेपर तपासायला लांब जातात. पेपरात उत्तरं तरी हवीत. मला या भागाची परिस्थिती लक्षात आली होती. शाळा शिकण्यासंबंधी असली अनास्था जाणवली होती. शिक्षकांची होणारी कुचंबना ध्यानात आली होती. त्यात माझ्यापेक्षा नोकरीनं जास्त असलेले सर्व शिक्षक होते. त्यांना कसं समजवायचं कळत नव्हतं. माझ्या मनाची कोंडी झाली. सारंच विचित्र होतं, पण मनाला सारखं वाटायचं शिक्षकांनी शिक्षकांसारखंच वागायला हवं. मुलांना घडवायला हवं. मी नौका पोर कसं सांगणार? एका शनिवारी गावी गेलो तर आबाही कोल्हापूरहून आला होता. महाशिवरात्रीपासून आबा 2-3 वेळा गावी आला होता. यावर्षी सारखा येणारा आबा पाहून मला आश्चर्य वाटलं. आमची गावची माणसं मुंबईला नाहीतर जगाच्या पाठीवर कुठेही असोत, ती दसऱ्याला साताळीच्या यात्रेला आणि महाशिवरात्रीला गावी यायला कधीच चुकत नाहीत. वेळात वेळ काढून गावी येणारच. मुंबईतली गिरणीतली नोकरी गेली तरी चालेल, पण या 2 यात्रांना हजेरी लावीत. सारा गाव या नव्या वाटणाऱ्या माणसाने फुलून जाई. गावात चैतन्य सळसळत राही. घरं कशी भरून जात. दसऱ्याला गावची पालखी साताळ्याला वाजत गाजत जाई.
साताळीची जत्रा म्हणजे 7 गावची, वारणातल्या गावांची. त्या दिवशी नवरात्राची शेवटची माळ. नवरात्राच्या उपास तापासानं वातावरण कसं पवित्र वाटे. साताळी देवीचं ठाणं डोंगरावर, वरच्या ऐस पैस पठारावर. आठी दिशाने गावोगावच्या पालख्या डोंगर चढून येत, सासनकाठ्या मिरवत नाचवत आणल्या जात. साऱ्या डोंगरवाटांनी माणसांचा लोंढा ये. सारं पठार नव्या रंगीबेरंगी कपड्यांच्या पेहरावानं नटल्या माणसांच्या गर्दीनं फुलून गेलेलं असे. सगळं हिरवं पठार धनगरी ढोलांनी निताशाने गरजून जाई. बघील तिकडं रंगीबेरंगी माणसांचा महापूर आणि ढोल ताशांचा गर्जघोष. माणसांच्या काळजाला आनंदाचे लक्ष कळे फुटत. साताळी देवीभोवती चौऱ्या ढाळीत निघाल्या पालख्या, फेरे घालणाऱ्या रंगीत अब्दागिरी, उंच उंच भगवे फरारे फरारणाऱ्या शासनकाठ्या, निनादणारं गुरुवांचं शिंग यांनी मंत्रित झाली ती अलोट गर्दी आपल्या जीवाचं लिंब लोन उतरून टाकी. वर्षभर हे जल्लोषी रंगचित्र जगण्याला बळ देई. या जत्रेला येण्यासाठी मन आसुसून जाई. दुसरी अशीच यात्रा म्हणजे महाशिवरात्रीची. हा उत्सव 3 दिवस चालतो. महाशिवरात्री दिवशी श्री नीलकंठेश्वराला मोहर घालणे, दुसऱ्या दिवशी भंडारा, तिसऱ्या दिवशी कुस्त्यांचे मैदान, कीर्तनाचा सोहळा चाले. या महाशिवरात्रीलाही अवतीभोवतीच्या गावातील माणसं येत, पै पाहुणे येत, लेकी बाळी माहेरी येत. सगळा गाव मोहरून जाई. गावकऱ्यांनी बसवलेलं नाटक हा साऱ्यांचा कौतुकाचा विषय. या दोन्ही यात्रांना गाववाला चुकत नसे. आमचा आबा महाशिवरात्रीला गावी येत नसे, तात्याला पाठवी. तात्याची कुस्ती महाशिवरात्रीच्या फडात लागे. यावर्षी आबा स्वतः आला होता. मला नवल वाटलं होतं. पण यावेळी घरात कसली तरी बोलणी चालली होती. खंडातल्या मांडवात आबा दादांना काहीतरी सांगत बसला होता. दादाही मन लावून ऐकत होते. त्यानंतर 15-3 आठवड्यांनी आबा परत गावी येऊन गेला होता. मी आईला म्हणालो होतो, आई, आबा लगेचच गावाला कसा आला? काम निघालं होतं. कसलं? घडलं की सांगेन तुला, आत्ताच बोभाटानं ग. असेल काहीतरी म्हणून मी पण गप्प बसलो होतो. त्यावेळी आबा आल्याने दादा संध्याकाळी घरातच थांबले होते. खरं तर ते नेहमी रानात वस्तीवर असत. आप्पा जेवण न्यायला येई. कधी न बोलणारा आबा आज आपुलकीनं माझ्याशी बोलत होता. तुझं बरं चाललंय का असं विचारत होता. संध्याकाळी चिमणीच्या उजेडात जेवणं झाली. मी बाहेर चांदण्यात जाऊन बसलो. आबा, आई, दादा सोप्यात न येता आतच बसले होते. आप्पा आनंदाचं जेवण घेऊन खंडाच्या वस्तीवर निघून गेला. आबानं मला हाक मारली, नामदेव. काय? बाहेरून म्हटलं. जरा आत ये. मी उठून आत गेलो. दादा चिली मोडीत होते. आई चुली पुढं बसून दुधाचे विरजण घालत होती. आबा म्हणाला, यंदा निवृत्तीच्या लग्नाचं चाललंय. मी आईकडं बघितलं आणि गप्प बसलो. आबा पुढं म्हणाला, एक नवरीही बघितली या. कुठली? मराठवाडीची. दादूच्या सासरवाडीजवळ मराठवाडी. चांगली आहे पोरगी. म्हणजे डोंगर बंधारीची? हा, मसाईच्या पठाराच्या उतारला आहे छोटीशी वाडी. वहिनीच्या बांधवाडीसारखी? हा, तसंच. आबा पुढं म्हणाला, पोर चांगली आहे, गोरी. दुसरी एक पोर बघितली आहे. मग त्यातली पसंत कुठली? दोन्ही बी. तात्यानं बघितलीत काय? नाही, आम्ही बघितल्यात की. आमची पसंती ती तिची पसंती. पोरग्यानं नवरी कुठं बघतात काय? तसं नाही, दोघीतली कुठली ठरवणार? दोघी बी. दोघी बी? हां, दोघी बी. मग दोघी संघ लग्न लावणार? हां. दोघी संघ? हां, एकी संघ निवृत्तीचं आणि दुसरी संघ तुझं, एकाच मांडवात. माझं? हां, तुझं. मला लग्न करायचं नाही. का? काय झालं?
आता तू मास्तर झाला आहेस, आता नाही करायचं तर केव्हा करायचं? मी सांगेन तेव्हा करायचं. ते तू सांगणारा कोण? आम्ही ठरवलंय तू लग्न करायचंस. नाही करणार मी. का नाही पण? मला काही कळत नाही. तसं नव्ह ना मा, तुला आता नोकरी लागली आहे, यंदा नाही केलं तर पुढल्या वर्षी तरी करावंच लागणार की रे. आई समजुतीनं बोलली. दादा शांतच होते. ते म्हणाले, यंदा नेवराच्या लग्नाचा खर्च, पुन्हा तुझ्या लग्नाचा खर्च, एका मांडवात एका दमात लग्न केली तर 2 लग्नांचा खर्च वाचल नव्ह. 2दा कुठं चूल मांडीत बसतोस? तेवढी ताकद आहे काय आपली? त्यात पाहुणा बी चालून आलाय, तिळा तांदळाच्या गाठी जमून आल्यात होय. मला त्यांचं बोलणं पसंत नव्हतं. मला सगळ्यांचा राग आला आणि म्हणालो, तुम्ही सारखं सारखं काय माझ्या मागं लागलाय का लग्नासाठी? मला नाही करायचं आत्ताच लग्न. आबा रागानं म्हणाला, लई शाना झालास काय आम्हापेक्षा? गप गुमान तयार होयाचं. पुढच्या सोमवारी दोन्हीकडचं पाहुणं येणार आहेत बघायला. मास्तर झालास म्हणून शिंग फुटली का लगेच? मी रागानं उठलो. बाहेरच्या अंगणातल्या दगडावर जाऊन बसलो. रात्रभर तळमळत राहिलो. सोमवारी शाळेच्या गावी जायला निघालो तेव्हा आई म्हणाली, सुट्टीला येताना सोमवारची रजा टाकून ये, पाहुणे येणार आहेत. हेनी बी रानात जाताना तुला बजावून सांगायला सांगितलंय. तू बी लई हट्ट करू नगस, थोरा मोठ्यांचं ऐकावं जरा. आई असं सांगते म्हटल्यावर माझा आधारच सुटला. आत्तापर्यंत आई प्रत्येक गोष्टीत मला पाठीशी घाली, पण यावेळी तीही माझ्या विरुद्ध फळीत होती. मी तर एवढासा पोर, नोकरी लागली म्हणून काय झालं? माझ्या वारगीच्या पोरांची कुठं लग्न झाल्यात? कित्येकांची मिसरूड फुटून गेली तरी त्यांच्या लग्नाचं अजून नाव नव्हतं. मला अजून मोठं व्हायचं होतं. माझं हे शिकण्याचं वय होतं, खेळण्याचं वय होतं. लगेच संसाराचं लोडणं अडकून घेऊन नसत्या फासक्यात पडायचं. पण हे कुणाला सांगायचं? माझ्या बाजूचं कुणीच नव्हतं. एवढंसं तर घर, एवढ्याशा घरात इतक्या माणसांची गर्दी, आधीच उठाय बसायला जागाही नाही. विचार करून माझं डोकं फुटायची पाळी आली. अजून नखा एवढं जग बघितलं नाही तोवर या संसाराच्या बिकट डोहात कसं उतरायचं? कोण पाहुणं माहीत नव्हतं, कोण मुलगी माहिती नव्हती. काळी गोरी पाहिली नाही, तिरळी आहे की लंगडी आहे हेही माहीत नाही. लग्नासाठी मुंडावळ्या बांधायच्या, बोहल्यावर चढायचं, असं चित्र डोळ्यांपुढं आलं तरी मी बावरून जात होतो. कोवळ्या पाडसाला चावरी नांगराला जुंपण्यासारखं हे होतं. मी ठरवलं आपण या गोष्टीला तयार व्हायचं नाही. मी नाटकात स्त्रीपात्राचं काम करायचा, छान दिसायचा. माझ्या अभिनयावर कितीतरी मुली भाळल्या होत्या, हसऱ्या भाऊक नजरेनं बघायच्या. एक थोरा मोठ्यांची लेक म्हणाली, माझा जीव आहे तुझ्यावर, छान दिसतो ना नाटकात, खुळून घ्यावा असं वाटतं, आपण पळून जाऊन लग्न करूया. अशा कितीतरी नटुऱ्या मुली, शालीन मुली खुश असायच्या, पण मला हे असं नकोसं वाटे. दादांचा राग माहीत होता. मी तसा भित्राच. आडवाट मला आवडत नसे, अवेळी काही घडणारं मनाला पटत नसे. ती मुलगी मला म्हणालीही होती, मी घरातील दागिने घेतो, दूर जाऊ, दूर राहू. माझ्या जागी कुणी असता तर उतावळेपणानं भलतंच करून बसला असता. तशी गावात 1-2 उदाहरणं घडली होती. विहिरीत टाकला मुटक्या एवढा जीव मी चावडीत संधी असताना पाहिला होता. तेव्हापासून तर मन फारच विचारी बनलं होतं. आठवडाभर विचार करून करून थकलो होतो. एक मन म्हणे गावी जाऊच नाही, पण दादांना ते आवडणार नाही. गावी जायचा शनिवार उगवला तेव्हा डोकं भणाणून गेलं. कसा तरी पाय ओढत ओढत वाटेला लागलो. सकाराम मास्तर, तुकाराम मास्तर यांनी माझा पडलेला चेहरा पाहिला, वाट चालायचा निरुत्साह पाहिला आणि खुदून खुदून विचारू लागलं, आज चालण्याकडे लक्ष नाही तुमचं, काय झालं?
तुळगौंडात जीव द्यावासा वाटतो. का? एवढं काय झालं? तुकाराम मास्तर. लग्न ठरवत आहेत माझं. वाह, चांगली गोष्ट आहे की. सकाराम मास्तर. पण निवृत्तीचं? त्याचंही. म्हणजे एका मांडवात 2 लग्न? तुकाराम मास्तर. हां, तसंच. मग मोठा बार आहे म्हणायचा. सकाराम मास्तर. पण मला एवढ्यात लग्न नको आहे. तुम्हाला नको असेल, पण घराला गळ्यातलं एक एक पेन मोकळं करायचं असेल म्हणजे एका लग्नात दुसरं लग्न उडून काढायचं, खर्च वाचवायचा. चांगलं आहे की. पण मला चांगलं नाही ना. का पण? का ते मला समजत नाही. पण लग्न नको वाटतं एवढ्या लवकर. घरच्या विरुद्ध वागून कसं चालेल? चंद्रुदा तसा चुकायचा नाही. त्याचाही काहीतरी हिशेब असेलच की. पण माझा हिशोब चुकतोय त्याचं काय? तुम्ही कुठं लग्न केल्यात? आमची गोष्ट न्यारी. ते कसं? आम्ही मदत शाळेचे मास्तर. कोण आपल्या पुरीच्या गळ्यात आमची धोंड बांधून घेणार? आम्हाला नको आहे का लग्न? पण विचारानं वागायला हवं. माझंही तेच म्हणणं. माणसानं विचारानं वागायला हवं. तुम्ही सरकारी पगारदार मास्तर आहेत. महिन्याच्या महिन्याला पगार मिळतोय. आमचं तसं नाही. गेल्या 8-10 वर्षात कधी वर्षाच्या वर्षाला पगार मिळाला नाही. वाटेनं बरीच चर्चा झाली. दोघांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला. कधी नव्हे तो आज घरी जावेच वाटेना. एरवी दुपारपर्यंत घरी पोचणारा मी आज अंधार पडल्यावर घरात पाऊल टाकलं. आई काळजीनं वाट पाहत होती. मला पाहिल्यावर तिचा जीव भांड्यात पडला. म्हणाली, येतोयस का नाही असा घोर लागून होता. मी गप्पच बाहेरच्या दगडावर गुमान बसून राहिलो. तात्याच्यानी माझ्या लग्नाचा तैनामा झाला होता. सोमवारी पाहुणं आलं तेव्हा कळलं. मला ठरवलेली मुलगी दुसरी तिसरी नसून आबाच्या सासरवाडीचीच जीवूरची, थोरल्या वहिनीची सख्खी चुलत बहीण. मी कधी पाहिलीही नव्हती. एकदा जीवूरला गेलो होतो तेव्हा झग्यातल्या 3-4 पुरी बघितल्या होत्या, जिंज्या विस्कटलेल्या, मसरा मागणं शेणं गोळा करणाऱ्या. अशा तशाच. त्यातली कोणती कुणास ठाऊक. दोन्हीकडचं पाहुणं आलं होतं. पाहुणं घरात आलं आणि मी घरातनं पसार झालो. मला सगळीकडे शोधलं. मी सापडलो नाही. खंडातल्या कलमी आंब्यावर जाऊन बसलो होतो. तरीही लग्न ठरलं. लग्न ठरवताना कुणी मला जमेत धरलंच नव्हतं. लग्नाची तिथी ठरली. वैशाखातला मुहूर्त पक्का केला. 3 दिवसांचं लग्न. पहिल्या दिवशी हळदी, दुसऱ्या दिवशी लग्न, तिसऱ्या दिवशी पाठवणी. एका मांडवात 2 लग्न. वैशाखातला हाच मुहूर्त सगळीकडे होता. गावातही 2-3 लग्न होती. त्यांनीही हाच मुहूर्त धरला होता. वाजंत्री मिळत नव्हते. वाजंत्रीचा ताफा म्हणजे ढोल, ताशा, सनई आणि भों करून वाजणारा भोंगाणा. वाजंत्र्यांना हळद लागली होती. मिळता मिळत नव्हते. कसा तरी ढोल ताशा मिळाला. तेवढ्यावरच लग्न साजरं होऊ लागलं. नवरी न बघताच हळदी लागल्या. जिच्या संग उभं आयुष्य काढायचं ती काळी की गोरी न बघताच डोक्यावर अक्षता पडल्या. जन्माची गाठ बांधून होमाभोवती फिरलो. चुरून बघावं म्हटलं तर डोक्याला मुंडावळ्यांचं भारं बांधलेलं, शिवाय अवतीभोवती मिरवणाऱ्या करवल्या आणि वरदावं यांची झुंबड गर्दी. त्यात मी काही गुडघ्याला बाशिंग बांधलेला नवरा नव्हतो. माझी नाखुशी सगळ्यांना जाणवत होती. तरीही शुभमंगल झालं. भटजीनं सावधान म्हटलं. अंतरपाट बाजूला केला. आई दादांच्या पाया पडलो. तात्याचं लग्न झालं. माझंही लग्न झालं. गाड्यासंग नळ्याची वरात निघाली. 3 दिवसाचं लग्न म्हणजे केवढा रगाडा. त्यासाठी 8-10 दिवस घरदार निसारी भावकी राबत होती. गावचा ठाकर लग्नाचे निमंत्रण द्यायला गावोगावच्या पै पाहुण्यांच्याकडे पायपीट करी. पाण्यासाठी काहिली, मांदानं गोळा करी. लग्न मांडवासाठी मेडीनी चिवं जमा करणं, वराड आणायला बैलगाड्या नेमून देणं, बैलांच्या झुला मिळवणं,
गिरटीनं तांदूळ भरडणं निवडणं यासाठी बापाई माणसांची आणि आयाबायांची कोण तारांबळ उडे. मांडव घालणं त्यासाठी नदीच्या शेरनाट्या आंब्यांचं ढाळं आणण्याकरता तरणीताटी पोरं धावा धाव करीत. 12 बलुतेदारांची तर कोण लगीन घाई. सारा गाव शेता भातातील कामधाम उरकून नेमून दिल्या कामाच्या जुपणीला लागे. मांग हलग्या धनगरी ढोल कैकाड्यांचं सनई भोंगाणा खेळकूर पोरांच्या ताफ्याची हलगी लेजमं घुमकं यांच्या रंगीत तालिमी झडत हौशी पोराटोरांची उगाचच होणारी बावरी धांदल या साऱ्यांचा एकच दंगायोट उठतो. गोंधळात गोंधळ झाले. मुराळी नटून थटून पटक्यांचं शेमलं काढून पानानं तोंड रंगवून फराड आणायला जात. वराड वेशीवर आलं की कडूसं पडू देऊन वाजत गाजत गॅस बत्तीच्या उजेडात रमत गमत आणलं जाई. जानवसात वराड उतरे आणि हळदी खेळण्याचा कैफ लगीन मांडवाला चढे. सकाळ झाली की सूर्यनारायण आबाळाच्या पटांगणात लग्नासाठी हजेरी लावी. ढोलताशा तळतळत राही. मांडवात कळसाच्या पाण्याची तयारी होई. कळस मांडला जाई. कळसात पाणी घालण्याआधी नवरा नवरीचा खेळ झाले. हातात दडवली सुपारी सोडवणं, घंगाळाच्या रंगीत पाण्यात टाकल्या चांदीचे सल्ले करंगळ्या दोघांनी शोधणं, घंगाळात त्यांच्या हाताची चाललेली गडबड, घंगाळातील रंगीत पाणी एकमेकांच्या अंगावर टाकणं इत्यादी इत्यादी. नवरा नवरीची भीड मोडणारे गमतीचे प्रकार सगळ्या लगीनकऱ्यांचा उत्साह वाढवीत. हसण्याची खसखस पिकवीत. कळसातील आंघोळ आटपे. पाहुण्या रावळ्यांनी मांडवणी गल्ली भरून जाई. मग नवरा गावभर केळवण्यासाठी फिरे. सुरबन्नाला जाऊन आला की भटजीनं मांडल्या चौकात नवरा नवरीला उभं केली जाई. मानकरी हजर होत. मंगलाष्टका संपल्या की वाजंत्री गलबला करीत. व्याही वहिनींचा निश्वास सुटे. बडाम रुखवताची ऐट काही न्यारीच. रुखवत सोडवताना वहिनींची एकमेकीला बारलेल्या टोमण्याने हास्य कल्लोळ उडे. बडामातल्या साखरेच्या वाटीत लपवलेली अंगठी शोधताना नवरदेवाची झालेली फजिती पाहून नवरीकडच्या करवल्या खिजवीत ते वेगळंच. शेवटी रात्री सजलेल्या बैलगाडीतून काढलेली वरात साऱ्या गावाला जागवून टाकी. कधी लेझिम ताफ्याच्या हलगीचा कडकडाट तर कधी घुमक्यांच्या ठेक्यावर चालल्या दांडपट्ट्यांची फेकी पाहून डोळे निवत. सारी रात्र घुमे. सकाळी तांबडं फुटल्यावर वरात मांडवात परते. तेव्हा साऱ्यांनाच मांडव झळा लागत. डोळे तार धरीत सारा लग्न मांडव पेंगाळून जाई. आंबलेला भात शिळी आमटी अमृतासारखी वाटे. सारे सोहळे संपतात. रुसारुसी संपते. आहेर माहेर होते आणि वराडाच्या परतीसाठी गाड्या जुंपल्या जातात. नवरीचा सारा गोतावळा तिला नवख्या घरात सोडून निघतो तेव्हा रडारड सुरू होते. मायलेकरांची ताटातूट पाहणाऱ्यांचं काळीच हेलकावून जातं. हे सारे सोहळे आमच्या लग्नात झाले. पण एक एक गोष्ट काळजात डाग ठेवून गेले. गावची परंपरागत अशी प्रथा होती. वरात देवळावर गेली. नवरा नवरी देवाच्या पाया पडली की वरात साऱ्या गल्लीनी गावभर फिरे. दारात माणसं जागत. नवरा नवरीला नाव घ्यायला लावत. नवी नवरी या निमित्तानं आयाबाया पाहत. आमची वरात निघाली तेव्हा आम्हाला एक कुणकुण लागली. गावात एका बड्या घरातलं लग्न होतं. बाद्याच्या रानामुळं त्या घराशी संबंध बरे नव्हते. लोकांचीही वरात निघणार होती. आमची वरात त्यांच्या वरातीच्या आडवी आली की भांडणं करायची असं त्याने ठरवलं होतं. तात्याला कळलं. त्याचा राग अनावर आला. तो मोकळा असता तर कुणाची बिशाद नव्हती. पण तात्याला नवरदेव म्हणून गाडीत राहावं लागणार होतं. मुंडावळ्यानिशी भांडण करणं बरोबर नाही. शुभ कार्यात अशुभ घडायला नको म्हणून आबानं समजावून सांगितलं. दादाने विचार केला आणि देवाचं दर्शन झालं की वरात माघारी आणायचं असं ठरलं. तरीही तात्यानं गाडीत 3-4 काट्या ठेवून दिल्या. वरात निघाली. देवाचं दर्शन घेतलं आणि काळजावर दगड ठेवून हौस मौजेला मुरड घातली. गावात पहिलंच आमचं लग्न होतं की वरात गावभर निघाली. गावाला कळलं तेव्हा गाव हळहळला. गरिबा घरची वरात अर्धीच राहिली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.